ओय, काय चाललंय? कसं बसलाय बघा ते. चला म्हटलं टिफिन वगैरे झालेलं आहे व्यवस्थित. पिची पिची थुकते तर काय सांगायचं तुम्हाला लोक. चला, अरे सॉरी, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आज नाही ती चर्चा करायचं आपल्याला आज, पण आज आपलं महत्त्वाचे 2 चर्चा आहे ते करायचं. ते सगळं झाल्यानंतर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषेवर जे प्रताप सरनाईक साहेबांनं नियम लागू केले त्यावरती आपल्याला आज चर्चा केल्याचं आहे. तर आज आता पहिलं भावानी करतो, कारण आज CNG भरलेलं रात्री येतानाच गायकवाड पंपावर. तर आधी ते बघतो, मग चला आज मस्त आपल्या रिक्षावाले बांधवांना पण भेटून त्यावरती काय विषय आहे, कसं आहे, त्यावर थोडंसं आपण पण चर्चा करू. विषय वाढवायचा आपल्याला काय. तर मित्रांनो, दिवस उजडलाय बघता. वाजून किती 6:04 झालेले. ती आपल्याला पहिले ट्रिप स्वारगेटचं बसलेलं आहे. तर मला महत्त्वाचं होतं स्वारगेटच पाहिजे होतं. तर पहिलं ट्रिप बघितलं तुम्ही, स्वारगेटचं बसलेलं आहे. कस्टमर इथं समोर आहे, ते येऊ लागले. ती चला पहिले आपल्या मनासारखं ट्रिप बसलेले आहे. ठीक आहे, आता कस्टमरला सोडतो आणि 1546. 1546 ना. आलो मित्रांनो स्वारगेटला. बघू चिगर आपलं कसं आहे पुढे स्वारगेट. तर 266 रुपये झाले होते. आता इथून इथपर्यंत आलो 70 झाले. 266 रुपये झाले पहिली ट्रिप. तर आता बघू कुठले येतात आता स्वारगेटला. आता दुसरं ट्रिप कुठलं बसणार आहे काय, नाश्ता पण नाही, ब्रेकफास्ट वगैरे काहीतरी करावं म्हणलं. कसं आहे व्ह्यू, कसं आहे व्ह्यू असताना काय. आता विषय झाला की एक कुठला तर नेता चालला होता आणि खूप आम्ही कस्टमर होतो नाही का, ते तुम्हाला दाखवलं. तो कस्टमर मस्त गप्पा मारला. तर फक्त राजकारण बद्दल बोलत होतो आम्ही दोघे. तर आपल्या पैशावर किती माच करतात बघा हे लोक. नेपाळ सारखं इथं एकदा व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. खूप उशीर झाला तो. खरंच कस्टमर चांगले होते, बोलणं वगैरे व्यवस्थित झालं, मीटरनं पण पैसे दिले. तिथून इथपर्यंत आम्ही फक्त त्याच्यावरच चर्चा करत बसलो होतो. तर खरंच मित्रांनो, लय वैताग करून ठेवले ती. रस्त्यावरती बघा, रस्त्यावरचे काम नाही काय नाही, फक्त इलेक्शन लढवायचे, पैसे खायचे. आणि प्रत्येक काय माहितीये तुम्हाला, माहित आहे का नाही की माहित नाही मला, की कुठेही बघा तुम्ही, प्रत्येक प्रत्येक महानगरपालिका कर्जात डुबलेलं आहे. तर सगळे महानगरपालिका कर्जात आहेत. तर कर्ज घेऊन डुबलेले आहेत म्हणतात, कर्जात आहे, कर्ज आहे म्हणतात सगळ्या महानगरपालिकेला. मग गेले कुठे निधी तुमचे सगळे? रस्ते तर नाही काय केले, सगळे पब्लिक बोंबला लागले. ती काय सांगायचं सांगा मित्रांनो, हे असं आहे. असो आपलं राजकारण काय चालत राहतं, आपण आपलं आठवतो बघायचं आहे. आणि आपलं यावेळेस नाही का 1 मे पासून मराठी सक्ती करण्यात आलेला आहे. तर चला आपल्याला बसले सांगवीचे. चला जाऊया आपल्याला. सोडलो आता सगळे काय सांगवीत, सगळे 45-40चेच वाजू लागले ती. तर मित्रांनो, आपला सोलापूरचाच मित्र होता, सांगवीला सोडलो. किती मीटरनं फक्त 197 रुपये झाले आणि इथे 91 रुपये, 7 रुपयाचाच फरक पडला. तरी पण तो आपला सोलापूरचा होता, तरी तो मीटरनच दिला. त्याला बोललो, पण आपलं सोलापूरचं आपलं गावचं म्हणून का मी त्याला काय विदाउट मीटरनं घेतलो नाही. 197 रुपये झाले, ते घेतलो. तर आम्ही गप्पा मारत होतो की सोलापूरचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती होती, त्यासाठी तो गेला होता जयंतीसाठी. तर सांगत होता डीजे पूर्णपणे बंद केलं भाऊ, काय उपयोग नाही दाद्या म्हणला तिथे, फक्त एक बेस एक टॉप असं सांगितलं म्हणला. आणि आवाजाचं पण लिमिटेशन ठेवले होते. तर हे सगळं केलंय. फक्त डेकोरेशन मात्र एक नंबर झालं होतं म्हणला तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि त्यासोबतच काल ते जयंती झालं आणि काल अजून एक जयंती होती, ते म्हणजे
बसवेश्वर महाराजांची पण जयंती होती तिकडे, ते पण सांगत होता. सगळं चांगलं होत होतं म्हणला, फक्त बेस लावू दिले नाही, साऊंड नीट डीजे नाही वाजू दिले, त्याच्यावर मूड अप झाला होता म्हणला. फक्त एक बेस एक टॉप जे कोणी असं वाढवलं, आवाज पण वाढवलं, काही आवाज पण लिमिटेशन होतं म्हणला. आज सगळं सांगत होता. पण काय कुठल्या नियमानं आपलं पुण्यात इथं पुण्यात सगळं डीजे चालतं, तर सोलापुरात का नाही चालत, या असं विषय होतं. काय आता आपण काय बोलू शकतो ते सरकारला, प्रशासनाला, पोलीस अधिकाऱ्यांना आपण नाही काय बोलू शकत. काही अधिकारी असेल त्यांनाही कोणी दबाव टाकला असेल, त्यांनाही कोणी मागवलं, सिनियर सिटीजन्स असो कोणी असो, त्यांनी ज्या वेळा त्यांच्याकडनं आला असेल त्याने ते काम करतात. त्यांना थोडी हाऊस असतं पोलीस कोणी असू दे. ठीक आहे, चला आता हे तर 2 ट्रिप आता आपल्या मनासारखं झाल्यात व्यवस्थित. आता अजून एक इथून व्यवस्थित एक परत आपल्या सेडचं बसलं तर बस झालं. मग आपण तिथल्या इथं लोकल लोकल खेळत बसायचं. तर मित्रांनो कंटिन्यू चालू होतं माझं कधीपासून, तर आत्ता जस्ट 10:30 वाजले, ते कंटिन्यू ट्रिप चालू होती. आणि आता सध्या बावदानला आलोय. आता पर्वतीचं हुकलं तर म्हणलं आता आपण जे मुद्द्यावरती आज आपलं ब्लॉग चालू झालं होतं त्यावरती बोलूया. तर म्हणजे मित्रांनो, प्रताप सरनाईक साहेबांनं 1 मे पासून जे सक्ती केलेले मराठी बोलणं, तर ते त्याबद्दल पहिलं माझं ओपिनियन आहे. आणि बाकीचं आपल्या रिक्षावाले बांधवांचे, पुण्यातील रिक्षावाले बांधवांचं पण घेऊयात आपण. ठीक आहे, तर शट यार, काय डेंजर गेलं. पुणे नॅशनल इंटरनॅशनल एअरपोर्ट, डायरेक्ट एअरपोर्ट पडलं होतं बघा. तो तुला आपल्या व्हिडिओच्या नात्यात, तर जाऊ दे. ठीक आहे, तर आपल्याला मित्रांनो कोणाला बसलं काय माहिती. तर माझं ओपिनियन सांगतो, मराठी सक्ती का पाहिजे, हे योग्य निर्णय मित्रांनो. त्यासोबतच अजून एक सक्ती झालेली आहे, त्यामध्ये एक कागदपत्राची पडताळणी करणार आहेत 1 मे पासून. मराठी तर बोलणं यायलाच पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे काय, आणि मराठी भाषा पण सक्तीचं असणार आहे. या दोन्ही गोष्टी 1 मे पासून सुरुवात होणार आहे. आणि ह्यासाठी माझं खूप खूप म्हणजे प्रताप सरनाईक साहेबाला सल्यूट आहे. ह्या भाषेवर, ह्या गोष्टीवरून आम्ही स्वागत करतो या सगळ्या गोष्टीचं प्रताप सरनाईक साहेबाकडनं, कारण हे व्हायलाच पाहिजे. आणि प्रताप सरनाईक साहेबांना हे आता अंमलात आणलेलं आहे. तसं तर 2021 मध्येच झालेलं आहे, 19-21 काय तर या दरम्यानच हे हायकोर्टाचा निर्णय झालेला होता. तर आता त्याचं आत्ता चालू झालेलं आहे त्याचं फक्त. तर मित्रांनो यात काय माहिती आहे का, हे जे परप्रांतीय आहे ती, हे जे गोष्टी आहेत ती बाहेरची युपी बिहार वगैरे सगळे आलेले आहेत ती, त्यांचं या इथे किती वर्ष झाला येऊन. काही जणांचे लायसन आहेत खूप वर्षाचे, सगळ्या गोष्टी खरं आहे. पण तुम्ही एवढं दिवस आपलं मराठी भाषा का नाही शिकलं, ह्यावरती प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला इथं व्यवसाय करायचा आहे, सगळं करायचं आहे, पैसे कमवायचे आहेत, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, पण इथं महाराष्ट्राची मराठी का नाही तुम्हाला नको आहे, नाही काय. हे गोष्ट आपल्याला खरंच मनावर घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो सगळ्याला फक्त माझी कळकळीची विनंती आहे, तर हे सक्ती असायलाच पाहिजे. आणि सगळ्यांना हे सांगा आपण मराठी आहे, यावर त्यांची पाठिंबा नाही. अजून काहीतरी गोष्टी त्यांचं खचकू लागल्यात, त्या ऐसा वैसा तसा असं तसं चालू आहे मुंबईमध्ये तर भरपूर. आणि कारण सगळ्यात जास्त तर मुंबईतच आहे ते परप्रांतीवाले, तर मुंबईत भर. आणि डुप्लिकेट तर असलेले तर एवढे येते ना, जे फेक रिक्षावाले आहेत, फेक बॅचवाले आहेत, फेक लायसनवाले आहेत, फेक परमिटवाले आहेत, स्क्रॅप गाड्या आहेत खूप. हे टॅक्सी वगैरे सगळ्याला ना हे खूप बेकार आहे मित्रांनो. त्यामुळे ना मित्रांनो आता खरंच हे निर्णय खरंच आहे. आता हे माझं ओपिनियन होतं, असायला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. तर आता आपण काही रिक्षावाले, आपल्या पुण्यातील रिक्षावाले बांधवांसाठी त्यांच्याकडनं पण आपण काही त्यांच्यासोबत बोलून त्यांचं म्हणणं काय, त्यांचं मत काय या मराठी 1 तारखेपासून मराठी सक्तीचं, ठीक आहे, ते सगळं विचारून घेऊयात. मग आपण काय व्यवसाय करतच करणार आहे भावांनो. त्याचं बसून नाही चालत आपल्याला. आत्ताच थोडक्यात राहिलं नाही तर आपल्याला लय भारी झालं असतं. आत्ताचा डायरेक्ट एअरपोर्टला गेलो असतो इथून. ठीक आहे, चला आपलं माझं ओपिनियन सांगितलं. आता काही रिक्षावाले बांधवांचा पण घेऊयात आपण ओपिनियन. तुमचं मत काय, कसं असायला पाहिजे, काय पाहिजे, यात काय चूक आहे का बरोबर आहे? बरोबर आहे. बरोबर आहे, मराठी माणूसच असायला पाहिजे, सगळं परमिट मराठी माणसालाच असायला पाहिजे. आणि ते एजंट लोक आहे ना, त्यांना पहिले
चेचून काढायला पाहिजे. ते मात्र त्यांनी हे जे लोकांनी हे पैसे घेऊन एजंट लोकांना हे परप्रांती लोकांना परमिट लायसन बॅच करून दिले ते. लोकांनी आरटीओ हा ना. हे आपले पुण्यातील रिक्षावाल्यांच्या मित्रांनो हे मत आहेत. अजून खूप रिक्षावाल्यांना आज आपण बोलणार आहे, त्यांचं मत मांडून घ्यायचं बघू काय कसं कोणाकोणाचं कशा पद्धतीनं मत असणार आहेत ते तुम्हाला सगळं शेवट पण नक्की व्हिडिओ बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. मराठी बद्दल काय सक्तीचं करण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? योग्य आहे. मराठी सक्ती ही जे निर्णय काढला हा योग्य आहे. आणि कसं आता ही जी बाहेरची बिहार युपी वगैरे वाले हे त्यांच्या बाबतीत तर आपल्याला योग्यता वाटत नाहीये. पण आपली ही मराठी सक्ती ही व्हायलाच पाहिजे. आणि हा निर्णय हा जो सरकारने घेतला हिंदी प्रताप सरनाईक साहेबांना, प्रताप सरनाईकांनी आणि आपल्या क्षीरसागर साहेबांना त्यांनी जी शक्ती काढली ती योग्य काढली. योग्यच काढले. तुमचं खरं आहे ते. हा निर्णय बऱ्याच आधी व्हायला पाहिजे होता खरं म्हणजे. कारण की आपले जे मराठी बांधव आहेत त्यांचा पोटा पाय यायला लागला खरं म्हणजे आता. बरोबर. आणि त्यामुळे हा निर्णय जो घेतलाय प्रताप सरनाईक साहेबांनी आणि क्षीरसागर साहेबांनी हा तुम्हाला योग्यच वाटतो. योग्यच वाटायला पाहिजे. A few moments later. चला मित्रांनो आत्ताच चालू आहे इथले जे काय ते कव्हर केलो बऱ्यापैकी झालं कव्हर. मोठे पडाल ते बेडा गॅस पण नव्हता, मी जायचं पण नव्हतं, मला इथंच लोकल करायचं होतं म्हणून आलो. तर आपले असं होतं माझं पण मत जे मराठी सक्तीसाठी आहे, रिक्षावाल्या बांधवांसाठी, टॅक्स कॅब सगळ्यांसाठी जे मराठी सक्ती करण्यात येणार आहे एकट्यात बसून. तर आपल्या पुणेकरांचं म्हणजे पुणेकरातील रिक्षावाल्या चालकांचं आज ह्या पद्धतीनं तुम्ही ऐकलात आणि माझंही मत ऐकलात. तुम्ही आज कमेंट करून मला तुम्ही सांगा तुमचं हे मत काय. ठीक आहे, लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगला. पुढचा ब्लॉग असंच पद्धतीने वेगळा असणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत गुड नाईट. जय महाराष्ट्र, जय श्रीराम, टेक केअर.